चला तर आता रेसिपी बघूया आपण. कशी वाटते ही रेसिपी तुम्ही पुढे आम्हाला सांगा. शेवाची खीर बनवावं म्हणलं. आता शेवाची खीर बी म्हणा तर शिरखुरमा बी म्हणा, दोन्ही पण आता रमजान पण येत आहे ना, त्याच्यामुळे आता मी खीर बनवत आहे. तर इथे मी रात्री भिजत ठेवले होते बदाम. आता ते मी इथं सोलून घेत आहे आणि ही भाजकी शेवई आहे. आता आपण ही रेसिपी आपण आता बघूया. तर आता मी आता बदाम सोलून झालेले आहेत. आता आपण याचे काप करून घेऊया. तर मी आता इथे बदामाचे छोटे छोटे छान काप करून घेतलेले आहेत. तुम्ही बघतच असाल की असे छोटे छोटे काप आपले केलेले आहेत मी. आता यामध्ये आपण आपल्याला चवीनुसार आपण इथे साखर घालून घेऊयात. आता दूध हे आपलं चांगलं आटलेलं आहे. तर यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकून घेत आहे. हे थोडंसं आपण आता ढवळून घेणार आहोत. आता इथे आपण तवा गरम झालेला, यामध्ये आता थोडंसं तूप टाकून घेऊयात. इथे आपण केलेले काप हे तळण्यासाठी टाकत आहोत. आता हे थोडेसे आपण छान असे परतून घ्यायचे आहे. शिरखुरमा म्हणलं की चारोळे, पिस्ता आणि मनुका, खारीक, खजूर आणि खोबरं आलं. माझ्याकडे काहीच नव्हतं. आता साधी खीर करायची होती, तर तुम्ही हे शिरखुरमा म्हणूनही करू शकता. असंच आपल्या घरी टेस्ट तर विलायचीची असतेच. विलायचीची चव असल्याशिवाय शिरखुरमा तर बनतच नाही. माझ्याकडे बदामच होते म्हणून मी फक्त बदामच टाकलेले आहे. आता हे आपले छान परतून झालेले आहेत. आता ही भाजकी शेवई आहे, याला थोडंसंच भाजून घ्यायचं असतं. आता थोडंसं करपते, खूप नाजूक शेवई असते ही. आता याला मी याच्यामध्ये तुपामध्ये परतून घेत आहे. 1-2 मिनटं ही शेवई आपल्या याच्यामध्ये परतून झालेली आहे. चला तर आता मग आपण दुधामध्ये ही आता टाकून घेऊया. आता कॅमेरा पकडायला कोणच नसल्यामुळे डायरेक्ट मी दुधामध्ये टाकलेलीच तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने याच्यामध्ये शेवई ही टाकलेली आहे. आता ही 2 मिनटामध्ये आपला हा शेवई खीर किंवा तुम्ही शिरखुरमा ही याला म्हणू शकता. हे 2च मिनिटात आपल्याला तयार होणार आहे. पाहू शकता तुम्ही किती छान दिसते. वरती यामध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे. आता थोडी टेस्ट छान लागते. पाहू शकता आपण ही खीर किती छान झालेली आहे. आता मी ही बाउलमध्ये काढून घेते. तर ही बघा आपली शिरखुरमा किंवा शेवयाची खीर ही अशा पद्धतीने झालेली आहे. तुम्ही याला कोणतेही नाव देऊ शकता आणि ही खूप छान खायला टेस्ट झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती छान सुरेख झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आता रमजानी देत आहे म्हटल्यावर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.